मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। भाजपचं मिशन 150 तर शिवसेनेचा 100 जागांवर दावा। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा समोर। पश्चाताप होतोय का? लोकशाही मराठीच्या प्रश्नाला राजेंद्र हगवणेंचं निर्लज्जपणाचं उत्तर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशीललाही अटक। पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नका। वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची लोकशाही मराठीशी बोलताना मागणी। वैष्णवी प्रकरणात सर्वांना कठोर शिक्षा होणार। पोलिसांना कडक शासन करण्याचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता आता 12 फुटांचा असणार। वाद टाळण्यासाठी 7/12 वर होणार रस्त्यांची नोंद। महसूल विभागाचा 60 वर्षात ऐतिहासिक निर्णय। मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरीजवळील जिंदाल कंपनीची आग 4थ्या दिवशी आटोक्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश। मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता। पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील नाले सफाई आणि सफाई कामगार वसाहतीची पाहणी करणार। दुपारी 2 वाजता पाहणीला होणार सुरुवात। धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी आमदार नरेंद्र दराडे आज शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे सुपुत्र संदीप गायकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद। अकोलेतील ब्राह्मणवाडा इथे आज त्यांचं पार्थिव आणलं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।